नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टोरेज फुल झाल्या कारणाने अर्धवट व्हिडिओ राहिला. तर आता आपण 42 प्रश्नापासून कंटिन्यू करत आहोत. पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर हे अनिश्चित सर्वनाम आहे. सर्वनामाचे 6 प्रकार आहेत, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता पहा, पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? पुढील वाक्यातील इथं वाक्यच दिलेलं नाही आहे, त्यामुळे आयोगाने काय केलेलं आहे, हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखा. तर हा साधा भविष्यकाळ आहे. वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? मीनू सांगू लागली. आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ. कळलं का आता? तर संयोग चिन्ह. तर काय आहे? संयोग चिन्ह नाही आहे. स्वल्पविराम आहे, पूर्णविराम आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह आहे. पहा, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आहे, पूर्णविराम पण आहे आणि संयोग चिन्ह इथं कुठेही नाही आहे. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तर उपसर्ग घटित शब्द आहे प्रतिसाद. पर्याय क्रमांक 3. उपसर्ग घटित म्हणजे सुरुवातीला काय लागतात? हे उपसर्ग लागतो, त्याला म्हणतात उपसर्ग घटित. आणि प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी लावतात. उदाहरणार्थ गुलामगिरी, कलाकार, मानवता हे प्रत्यय घटित शब्द आणि प्रतिसाद हा काय आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर अंबुज, अग्रज, नीरज, पंकज. तर कमळ शब्दाचे समानार्थी आहेत अंबुज, नीरज, पंकज हे समानार्थी शब्द आहेत. तसंच पद्म, राजीव आणि तर अग्रज हा समानार्थी नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. अग्रज, अनुज म्हणजे आधी जन्मलेला, अनुज म्हणजे मागून जन्मलेला असं त्याचा अर्थ होतो. तर हे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. नंतर पहा, कविता दिलेली आहे. कविता वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. कवी कोणाकडे मागणे मागत आहे? तर कवी परमेश्वराकडे मागणे मागत आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? तर पर्याय क्रमांक 2 वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. वसुंधरा म्हणजे भूधरा, जमीन आणि सुमन, नभ, कौमुदी हे आलेले आहेत. कवी कोणते मागणे मागत नाही? तर फुलांचा भार देठानी सोसावा असे मागणे मागत नाहीत. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा, कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 फुलांचे रंग व्हावे ही कवीची शेवटची इच्छा आहे. इथं म्हटलेलं आहे बघा, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 50चं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर इथं आहे पहा, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा असं म्हटलेलं आहे. ते पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. कविता वाचून इथं प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतर आलेले आहेत उतार्यावरील प्रश्न. उतारा पॉज करून वाचून घ्या. उतारा वाचण्यापूर्वी प्रथम उतार्यावरचे प्रश्न वाचायचे, जेणेकरून सेंट्रल आयडिया कळते आणि प्रश्नांची उत्तरे आपल्याला पटापट सापडतात. तर पहा, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर शाहू महाराज हे मनाने संकुचित होते हे चुकीचे विधान आहे. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? पर्याय क्रमांक 3 आश्चर्य. शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? तर पर्याय क्रमांक 2 वारसा. शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? पर्याय क्रमांक 4 बी व सी. बी मध्ये काय आहे? गुणी कर्तृत्ववान लोकांना आणि सी मध्ये काय आहे? पीडितांना. शाहू महाराजांचा आधार वाटे, म्हणून आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? आजी आजोबा, कोवळे लहान, शिखर माथा, नवे जुने. तर योग्य जोडी आहे नवे जुने. इथं शिखर माता हे समानार्थी आहेत. नंतर कोवळे लहान पण समानार्थी आहेत. आजी आजोबा हे विरुद्धलिंगी आहेत. तर आपल्याला विरुद्धार्थी जोडी पाहिजे होती, म्हणजे नवे जुने. पूजा उद्या येणार आहे ना? पूजा उद्या येणार आहे ना? वाक्याचा प्रकार कोणता? तर प्रश्नार्थी. पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती? दगड दगडे, कागद कागदे, पुस्तक पुस्तके, कपडा
कपडी. तर योग्य जोडी आहे पुस्तक पुस्तके. कारण दगड दगड, कागद कागद, कपडा कपडे असं होतं. इथं कपडी असं लिहिलेलं आहे. त्यामुळे काय आहे योग्य जोडी आहे पुस्तक पुस्तके. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. तर हे संयुक्त क्रियापद आहे. 60वा प्रश्न पहा. ह्याच्यामध्ये एक म्हण दडलेली आहे. तर देखल्या देवा दंडवत अशी ती म्हण आहे आणि त्यावरून वारा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता येतो ते पाहायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4, 5 व 9 वात. वाराचा समानार्थी शब्द काय होतो? वात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे स्टोरेज फुल होत असल्याने मी भाग 1 व भाग 2 असं 2020ची ही क्वेश्चन पेपर सोडवून दाखवली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.